ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ದಿನೇ ದಿನೇ ಕಳ್ಳತನದ ಪ್ರಕರಣಗಳು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿವೆ. ವಡಗಾವಿಯ ಆನಂದನಗರದಲ್ಲಿ ನಿನ್ನೆಯಷ್ಟೇ ಒಂದೇ ದಿನಕ್ಕೆ 8 ಮನೆ ಕಳ್ಳತನ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆಸಲಾಗಿದೆ. 8 ಮನೆಗಳಿಗೆ ಖದೀಮರು ಕನ್ನವನ್ನು ಕೊರೆದು ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದ ಎಲ್ಲ ಚಿನ್ನಾಭರಣ, ಹಣ, ಇನ್ನಿತರ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕದಿಯುವುದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅದೃಷ್ಟವಶಾತ್ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಸ್ಥಳೀಯರು ಅದನ್ನು ಗಮನಿಸಿ ಅವರನ್ನು ತಡೆದಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಅಲ್ಲಿಂದ ಕಾಲ್ಕಿತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಿನ್ನೆ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 2 ಗಂಟೆ ಸುಮಾರಿಗೆ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ಕನ್ನ ಕೊರೆಯುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಳ್ಳರನ್ನು ಗುರುತಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಮಹಿಳೆಯನ್ನು ಬಾಯಿ ಮುಚ್ಚಿ ಹೆದರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ತಕ್ಷಣವೇ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಸ್ಥಳೀಯರು ಜಮಾಯಿಸಿದ ಕೂಡಲೇ ಅಲ್ಲಿಂದ ಕಳ್ಳರು ಕಾಲ್ಕಿತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂಬಂಧವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ, ವಡಗಾವಿಯಲ್ಲಿ 3 ಪ್ರಕರಣಗಳು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ದಾಖಲಾಗಿವೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಪೊಲೀಸರು ಕಳ್ಳರನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿ ಈ ಕಳ್ಳತನ ಪ್ರಕರಣಗಳಿಗೆ ಬ್ರೇಕ್ ಹಾಕುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಇನ್ನೂವರೆಗೂ ಕೂಡ ಮಾಡಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಸ್ಥಳೀಯರು ಈ ಕಳ್ಳತನಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಮುಕ್ತಿ ಸಿಗಲಿದೆ ಅಂತ ಕಾದು ನೋಡ್ತಿದ್ದಾರೆ. किती वाजता झालं ते? कडी लावले त्यांनी तुम्ही? अरे अरे मग तुम्हाला काय धमक्यावले? धमकी दिली की मला. कसे होते त्यांनी? हे होते जरा ते म्हणजे कुणाला काय बांधलं होतं? हा, अशी टोपी अशी घातलेली आणि पॅन्ट लावून आहे. किती जण होते? एकटाच तो मला हे केलाय, काय म्हणला? धमकी दिल्या सगळं केलंय एकदम. किती वाजता अंदाज? बाहेर ये नाही तर तुला हे करतो म्हणून मला असं हे करायला मी एकदम चाकू होता काय? हा? चाकू? चाकू दाखवलेलं नाही. फक्त टॉर्च होता. आणि टॉर्च दाखवला. हे करणार होता तो मला असं. मी काय म्हटलं, ओरडायला चालू केलं एकदम. ओरडायला आला, मग इथे कडी होल्या आणि ह्यांनी आमचे सगळेजण जागे झाले. मग इथं कडी, तिकडं पाठीमागं कडी घातले होते. मग ह्यांनी सगळे, मग पोलीस आले. पोलिसाची एक शिट्टी झाली, इथं कुत्रं सुद्धा भोगलं आणि गेटचा हा आवाज आला. तरी पण कुठल्या भाषेत बोलते ते? मराठी भाषेत, प्युअर मराठी मराठी बोलले. हा, मराठीतच बोलले ते, मराठीतच बोलले. मग समोरच्या घरातले कुठे गेले काय? कुठे काय? गावाला गेलेले होतं. मग मी तिकडे कशाला लक्ष देऊ, असं आहे व्हायला. मग नंतर त्यांचा गेट खुल्ला दिसल्यानंतर आम्ही पोलिसांना सांगितलं, तिथं बघा काय झालं. तिथं वरले का तिथं लिपले ते घेऊन बघायला गेलो, तिथं सगळं फोडलं. फोडलेलं दिसलं त्यामध्ये. काय चोरी झाली काय कळलं काय? काय गेलं ते मालक काय काय ठेवले काय ते आम्हाला सोडले ते नाही. आता आल्याशिवाय पोलीस पोलीस स्टेशन मध्ये गेलेत. सोडले नाही आता. खरं पोलीस लवकर आले. मी ओरडलेल्यावर पोलीस बरे होते का पोलीस? पोलीस चांगले होते, सगळे आले बरोबर. तिथं खालती बी केले तिथं. तिथं बी सगळी खाली सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसलाय, करत चेहरा क्लिअर दिसेना, अंग सगळं क्लिअर दिसायला तिचं. मला मात्र धमकी दिली हा तुम्ही. मी एकटीच काल सगळं तुमच्या इकडे मागे सगळं होतं की सगळीजण तुमच्या इकडे ते गावलं नाही मी ते. घाबरलो. मी तुम्हाला मी बाहेर इथं खिडकीतनं बघितला. नाही हो, हे बघा, दररोज उठतो मी 2-3 ला हो, उठतो. हा 3 हा. असं होईल म्हणून मला काय होय. माहिती हो. मग कडी मी टॉयलेटला गेले. मग ते मला थोड्या वेळ मी टॉर्च पेटवली असं. मग मी घाबरलो की इथं कोणतं काय हे झाले, गडबड आहे इथं व्हायले. परत पाठीमागची आमची कडी लावली, दोरीनं असं बांधले, घट्ट बांधले, काढा. इकडच्या बी गड्या घातल्या. मग इथं मी आमच्या इथं कडी घातले आणि पाठीमागे कडी घातले आणि एक घरची घातलेली पण बरं झालं. ती त्यांनी झोपलेली तेवढ्यात वाट बघून आम्ही दरवाजा उठवल्यावर ढकलला. मग मी ढकलल्याबरोबर मी घाबरलो, मला भीती दाखवला. तिला नशीब काय केले नाही ते बघतो नाही. आवाज करू नको, बाहेर नाही. तिला इथपर्यंत धमकी दाखवली म्हटल्यावर मी ओरडायला आम्ही चालू लगेच केलं. उठल्यानंतर आवाज येतो. ओरडायला चालू केलं. आमची सगळी घरातली उठली की उठलेल्याबरोबर त्यांना यायलाच हे होईना की मग पोलीस होते, ते पळत आले तिकडे. पोलीस. हा, आणि मग तुम्ही फोन वगैरे कुणाला केला नाही? फोन द्यायचे बाथरूमला गेले. तसं झालं नाही ते. यांनी घाबरूनच गेले. घाबरून आणि त्यांचा प्रतिकार कधी करायचा नाही. हा, प्रतिकार करते मारतातच ते. हा, हा, हो. पुन्हा धमकीचा काय आवाज हिनं ओरडल्यावर आम्ही बाहेर उठलो ते. असं केले, घाबरलो नाही. आणि समोर असं काय व्हायला म्हणून आम्हाला काय कसं तुम्ही हे करणार? नाही तर मी बाहेर पडलोच नसतो असं. प्रत्येकाच्या घरी हे केले का त्यांनी? कडी लावून आलेले असणार. नाही, प्रत्येकाच्या घरी नाही, आमच्या इथे एवढंच. आमच्या हिला तुमचं नाव कसं? महादेव पवार, कन्नडम न्यूज नेटवर्क, बेळगावी.